शेतामध्ये झुळू झुळू पाणी, पाखराच्या चोचीतली गाणी. शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा, रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा. वेडापिसा छंद असा लागला, तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी डायरेक्ट गाडीवरती, आणि आजचा ब्लॉग कॉलेजमधला नसणार, आज असणार शेतातला ब्लॉग. मी सकाळी शेतामध्ये आलो होतो, थोडं काम होतं, तर आज फक्त सिनेमॅटिक दिसणार तुम्हाला शेतातलं, गावाकडलं सगळं सिनेमॅटिकमध्ये. कारण की आज सुट्टी आहे कॉलेजला, त्यामुळं मी आज घरी आहे. आणि मी आज सध्या गाडीवर आता घरी चाललो आहे. सध्या घरी गेल्यानंतर डबल शेतात जाणार आहे. तर आज फक्त सिनेमॅटिक असणार शेतातलं. चला, मी एकदा घरी जातो, जेवण करतो आणि निघतो. ओ मॅरी पप्पा, ऑफ रोडिंग करायची मला या पाण्यातून. असं 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 तिकडे निघत इथून बघा. ओ माय गॉड, म्हणजे देव तिथून टाकली ऑपरेटिंग पाण्यामधून. आता इकडे समोर थोडं मुश्किल आहे, पण मग एका हाताने गाडी चालवणार आहे. कॅमेरा धरून 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. थोडा बारीक रस्ता असून, म्हणजे भयान रस्ता असून एका हाताने गाडी चालवायची म्हणजे सोपं आहे का हो. त्या आधी पुढलं टायर थोडंसं पंक्चर आहे, हवा पाणी, त्यामुळे गाडी थोडीशी बाहेर. शेतात येत नाहीत माझ्या अंगावर जारच असतो मेन, म्हणजे काही काही असतं. मला इकडून दिसेल. ओके, जार. आता तुम्हाला मी नदीचा सिनेमॅटिक एक लुक दाखवतो. त्यात पाणी आहे आणि वाळू पण आहे.
टान टडान टडा 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 साप वाटते तिथे बाय पक्षीलाच बसले त्या पाण्याच्या वेगीवर इकडून जायचं आपल्याला पाण्या जाते तर वरती ओ माय गॉड गॉड म्हणजे देव देव म्हणजे बाप्पा ओली ओली पाणी पाण्यामध्ये लागून हाताला काटे 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 बाबडीचे काटे डायरेक्ट हातात बसतील मारच्यावर खाली मस्त आहे एवढ्या चिक्कू गाडी पसंत इकडे जर गाडी घातली तर इथून बैलगाडी येते पाणी बघा ना वाव एकदम नित्तलचक पाणी येतं पाणी थोडं असल्यामुळं पाण्यात आपण पोट भाषा मारणार नाहीये कळलंय की इथून वर जायचं लय अवघड आहे तर मी यांना दाखवून देतो मी काय चीज आहे यांना दाखवून देतो वरती जायचं अवघड आहे म्हणजे मी आज एका हातात जार एका हातात फोन आणि 2 पायानं हे बघ एकदम स्टेबलमध्ये मी वरती येते एकदम स्टेबल विना हलता डुलता आणि पळता आता शेतामध्ये एंट्री मारलीच मी माझ्या वावरात पाय ठेवला आहे आणि इकडं ओलं ओलं आहे वातावरण सगळीकडं पुढं आहे आमच्यावर झाडं जिथे डायरेक्ट गेल्यावर असं वाटतं की आपण जंगलात आलोय कारण की झाडं लय मोठे आहे आणि ते झाडाच्या सावलीमुळं खाली असं वाटतं खरंच आपण जंगलामध्ये 2 सेकंद तुम्हाला आपण जंगलामध्ये जंगल नाही आहे झाडं आहे पण मग खाली सावली एवढी गार आहे ना इथून निघा वाटत नाही आणि या झाडामध्ये असं मन रमतं की इथून घरी जावं वाटत नाही पण मग जरा का 5 वाजले इथे एवढं भयान अंधार पडतो ब्लॅक हे झाडांची सावली आणि अंधार 5 वाजेच्या नंतरचा एकदम काळं कुट्ट होऊन जाते इकडे त्यामुळे तिथून पहिले पळ काढतो आम्ही आता तुम्हाला झाडाचं व्ह्यू देतो बघा दिल में चिल असं वातावरण तुम्हाला सिटीत कधीच भेटणार नाही गावाकडे भेटेल फक्त आणि आमच्या इकडे भेटेल खास करून एवढं गार वातावरण म्हणजे मी याच्या पहिले आलेलो आहे त्याच्या पहिले माझ्याकडे जुने फोटो असले तुम्हाला दाखवणार मी त्या झाडाला पानं अजिबात नव्हते सगळे असे गळून गेले माझ्याकडे फोटो आहे व्हिडिओ ते मी तुम्हाला असले टाकवलं याच्यावर आणि आताच लुक एकदम गार व्ह्यू घ्या आणि ऐश करा ऐश करा ऐश करा तुम्हाला आमच्या शेतामध्ये लावलेले 2-4 झाडं दाखवतो एक त्यात इथं आहे सीताफळ इथं आहे जाम आणि त्याला पेरू आहे का आहे पेरू पण कच्चे असं वाटते मला इथं होतं एक लिंबूनी दिसी जामच पेरू आहे पण कच्चे आहे गाडी आहे एक कच्चा दिसतोय आणि तिथं एक आहे बघा ह्यो कच्चा आहे तो पण इथं 2 बघितले राहू ना कुठंतरी हां दिस आर 2 जाम बट दे आर नॉट टिकिंग गोड होईंग देन वजह आय एम नॉट तोडिंग I am see here 1 पेरू बट ते बी काही कामाचं नाही आहे मराठीतच बोललेलं चांगलं योग्य हे आहे एक जांबाचं हे आहे एक लिंबुनीचं झाड हे आहे वडाचं प्लस हे आहे एक जांबाचं मागच्या वेळेस एक जांब आलेलं होतं त्या तिथून तोडला मी इथं शेंगाचं झाड आहे अजून एक लिंबाचं झाड पण हां लिंबाचं नाही पण मग एक हां हे माहिती काय ते तुम्हाला ते खारीचं झाड आहे असं मला वाटतं हे झाड कशाचं आहे मला सांगा हे मीच लावलेलं आहे माझ्या हाताने पण मग माहिती नाही कशाचं आहे तर आता बस मेन तुम्ही सोडून देत आहे की तुम्हाला दाखवायचं मेन म्हणजे काय असेल 3, 2, 1 गो ओ
असं वाटतंय बारीक बारीक पानं कशाचे, पण मग हे आहे बोर. आणि बोर जे आहे का खाल्लेले, ते एक पण बोर नाही सापडलं मला. आहे 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 1 2, याला म्हणतात बोर. बोरात निघले चोर. हे फू क्लिअरिटी. हां, हे बोर आतमधून आळी आहे, ते बोरात निघले चोर. ते हे बोर खाऊन बघतं, सेम तेच कॉपी, पण गोड नाही मला सापडून राहिले. ए भाई असं काय करते तू? बघा बोर. पण एक जर चांगलं निघलं ना मग मजा येऊन जाईल. मला आता बोर खायची इच्छाच नाही राहिली. खिडकीच नाही घुरले 2-4 आहे. तर एक कच्चं बोर, त्यात काटा घुसलेला आहे. किती गोड. गोड नाही म्हणजे खरं नाही, आंबट कसं तरी अजून सापडलेला बघतो. घाण हे काय पण येले आंबट एकदम. भारी दोट पाणी आलं असं वगैरे. इथं नाही, इथं बोर. आता माझ्यावर फायरिंग होती. आता मी चाललो कापूस वेचायला. यावरात काहीच कापूस नाही, मी चाललोय त्या वरच्या वरात. हां, त्या वरच्या वरात कापूस वेचायला चाललोय. बाय बाय, सी यू. ओ माय गॉड, गॉड म्हणजे देव आणि देव म्हणजे बाप्पा. आता माझ्या बोकंडे आहे बोध, आणि मी आता नेऊन टाकतो तिकडं. थोडा जड आहे पण मग न्यायला बरं वाटतं. थोडं कॅमेरा बंद केल्यावर मी आता 2 मिनटं मग तुम्हाला दाखवतो काय ही आईचीच. हे भारी दिसतोय राव मी, असा क्लीन चेहरा. दिवसभर उन्हात काम करून मी एवढं गोरं दिसणं सोपं आहे का? शेतकरी म्हणून गोरं असणार, काळा जरी झालं तरी मी गोरा दिसणार. खासियत आहे आपल्यात. आणि मागचा सण बघायचा तुम्हाला तर खाली गेला. पण 1 मिनिट, मला दिसतंय का? 3 2 1 बूम. ओ काय पण करतोय मी. असं काय आहे सण. शेवटचं लुक देऊ तुम्हाला आणि बस स्टॉप, व्हिडिओ बंद. आणि नंतर श्रीमान भाऊ या. तर कसा आहे सण आमच्याकडला असणारच. तर आता मी व्हिडिओ स्टॉप करतो. पप्पी तुम्हाला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्रीमान भाऊ काम.